सर्वजण आपले डोळे मिटूया आणि परमेश्वराला आठवण करूया. तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, तो महान जिवंत परमेश्वर आपल्या मध्ये आहे. ओ रिकाला रबा शाबलाबा, ओ शाबलाबा, ओ हालेलुया प्रभू. आज आपको सारा जलाल आपको मिले खुदावन प्रभु. पिता आपकी आराधना करती हूँ खुदा. मैं आपके सिवा कुछ नहीं कर सकती प्रभु. मैं आपकी आराधना करती हूँ. आप आइए खुदा. इस खुशी के महोत्सव पे प्रभु आपका होना बहुत जरूरी है. पिता आपकी आराधना करती हूँ. आत्मा और सच्चाई से तेरी आराधना करते, ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा रहे तेरा नाम. ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा रहे तेरा नाम. महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, ओ यीशु महिमा हो तेरी, महिमा हो तेरी. धन्यवाद. आप बातें करना हम सुनना चाहते हैं. धन्यवाद. हालेलुया. आज का टॉपिक है जिसे परमेश्वर ने आशीर्वाद दिया है, जिसे परमेश्वर ने बना के आशीर्वाद दिया है, वो रुक नहीं सकता. हालेलुया. जिसे परमेश्वर ने बनाया है, बना के आशीर्वाद दिया है, वो रुक नहीं सकता है. ज्याला देवाने बनवलेला आहे तो थांबू शकणार नाही, कारण की देवाने त्याला आशीर्वाद दिलेला आहे. हालेलुया. तो जिवंत देव आहे आपला. आपल्याला त्याने बनवलं, त्याने घडवलं ना, है ना. कारण की देवाचं वचन म्हणते ज्याला आशीर्वाद मिळाला आहे तो थांबू शकत नाही. दाऊद राजाला असे बायबल मध्ये कित्येक लोक आहेत त्यांना आशीर्वाद मिळालेला आहे. आपल्याला सर्वांना पण मिळालेला आहे. दाऊद राजा 66 लढाया लढला. हालेलुया. तो थांबला का? त्याला किती आशीर्वाद देवाने दिलेला आहे. अगर आपल्याला आशीर्वाद देवाने दिलेला आहे, कारण की आज जे वचन होतं लुकाचं वचन, माणसाच्या बी आज्ञेमध्ये आपण वाढलं पाहिजे, त्याच्या बी आशीर्वाद पाहिजे आणि देवाचं पण पाहिजे, कारण की तो दोन्ही संगती घेऊन चालला होता, म्हणून तो स्वर्गामध्ये गेला. हालेलुया. आज मला तुम्हाला देव काय सांगतोय की तुम्ही कर्म बिना विश्वास अधुरा है. हालेलुया. अगर तुम्ही काम करता, देवाचे विश्वास ठेवता, अगर तुम्ही कोणाची सफलता या कोणाला बिमार आहे त्याच्या दुःखासुखात साथ देत नाही, तो विश्वास तुमचा काही कामाचा नाही. अगर तुम्ही परमेश्वरावर खूप मनापेक्षा म्हणजे मन तोडून एकदम विश्वास ठेवता आणि तुमच्या आतमध्ये कर्म नाही, तो विश्वास काही कामाचा नाही. आपल्यावरती मोठे श्रेष्ठ लोकांचे पण आशीर्वाद पाहिजे, आपल्यापेक्षा जे मोठे आहेत. बघा मी तुम्हाला सांगते, माझे वडील आहे, माझे वडील, माझ्या वडिलांचे वडील, त्यांच्या वडिलांचे वडील, त्यांच्या वडिलांचे वडील. हालेलुया. आणि बायबलचं वचन काय सांगते, जे श्रेष्ठ लोक आहेत त्यांचा आशीर्वाद होणं खूप गरजेचं आहे. हालेलुया. खूप गरजेचं आहे, कारण की आपला येशू मसीह मोठा आहे, त्याचा आशीर्वाद बी आपला होणं गरजेचं आहे. त्याच्यापेक्षा परमेश्वर त्याचा आशीर्वाद बी आपल्यावर होण्याचा गरजेचा आहे. आपण वाचूया इब्री मध्ये 7 आणि 7. इब्रानी 7:7. इसमें संदेह नहीं कि छोटा बड़े से आशीष पाता है. हालेलुया. हालेलुया. कोई संदेह नहीं कि छोटा बड़े से आशीष पाता है. हालेलुया. जो यीशु मसीह अपने पिता से आशीष पाया है. हालेलुया. तो हम भी जो हमारे मेरे पिता के पिता, उनके पिता के पिता, उनके पिता के पिता, हमको उनका आशीर्वाद होना बहुत जरूरी है. हालेलुया.
जैसे दाऊद राजा को सब आशीर्वाद था, उसको आशीषित किया था। ऐसा बाइबल में कोई भी ऐसा नहीं व्यक्ति कि उसको आशीषित नहीं किया, उसको आशीर्वाद नहीं दिया। हम याकूब का जीवन पढ़ते हैं ना, याकूब में परमेश्वर को झूठ बोल के 2 बार उसने झूठ बोला। कितनी बार? 2 बार झूठ बोला, पर परमेश्वर ने उसे आशीर्वाद किया, है ना। हम पढ़ते हैं आगे उत्पत्ति का 77 का 19। याकूब ने अपने पिता से कहा, मैं तेरा जेठा पुत्र एसाव हूँ, मैंने तेरी आज्ञा के अनुसार किया है, इसलिए उठ और बैठकर मेरे अहेर के मांस में से खा, कि मैं तू जी से मुझे आशीर्वाद दे। तू जी से मुझे आशीर्वाद दे। हालेलुया। तू जी से मुझे आशीर्वाद दे। उसने देखो झूठ बोल के आशीर्वाद दिया, पर आशीर्वाद उसके पिता ने दिया ना उसको, है ना, दिया ना, क्योंकि वो झूठ बोल के काम कर रहा था। हालेलुया। मराठी वाचा सिस्टर। याकूब म्हणाला, हा. मी तुमचा वडील मुलगा हा. एसाव आहे. हा. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व काही करून मी तुमच्यासाठी जेवण घेऊन आलो आहे, तेव्हा आता उठून जेवायला बसा व तुमच्यासाठी शिकार करून आणलेले मांस खा आणि मग मला आशीर्वाद द्या. हालेलुया. शिकार करून त्याच्या ऐकून त्याने ते केलं. काय केलं? ऐकून त्याने एक चांबडं लावलं, तसं प्राण्याचं चांबडं लावून त्याने पुऱ्या अंगाला घातलं आणि हिरणीचं मटण त्या बापाला दिलं आणि लपून छपून ते चोरीचं काम करून त्यांनी काय बापाकडून आशीर्वाद घेतला. आज तुम्हाला मला देव सांगत आहे, आज तुम्हाला मनुष्य पाडल, पण देव तुम्हाला उचलून उभा करणार. हालेलुया. देव तुम्हाला उचलून उभा करत आहे, हर एक गोष्टी तुम्हाला आशीर्वाद देत आहे, पण तुम्ही तो आशीर्वाद घेत नाही. कारण की देव म्हणते मी तुम्हाला आशीर्वादित केलेला आहे, तुम्ही थांबू नका, तुम्ही चला माझे काम करा. आपल्याला सर्वांना असं कोणीच नाही, इथं बसलेले लोक त्यांना आशीर्वाद दिले नाही. आज मला पण आशीर्वाद दिले आहे. मग आपण का थांबलो? देवाचं काम करण्यासाठी आपण का थांबलो? तिथे याकूब 2 वेळेस खोटं बोलला सासऱ्याच्या घरी, मग त्याला पण गुन्हा लावला आहे ना. सासऱ्याच्या घरी तो खोटं बोलला, तिकडं खोटं बोलला की नाही जाऊन, सासरा बी त्याला खोटं बोलला. मोठी मुलगी द्यायची तर त्याला हालेलुया. तर आपण असं करत राहणार तर देव आपल्याला पाडन का? पाडन. एक लक्षात ठेव, पाडतो देव. आपण म्हणतो माझे पाय बरे, वाईट पाय चांगले करण देव वाईट बी करतो, पाय लग्न करतो. मी सांगितलं ना मागच्या वेळेस, वाचतोय आपण त्याच्यामध्ये उत्पत्तीचं 32-26 वाचायचं. तब उसने कहा, मुझे जाने दे, क्योंकि भोर होने वाली है। याकूब ने कहा, जब तक तू मुझे आशीर्वाद ना दे तब तक मैं तुझे जाने न दूंगा। जब तक तू मुझे आशीर्वाद ना दे मैं तुझे जाने ना दूंगा। हालेलुया। उसने वहां पर बहुत बुद्धिमान का काम किया है। क्या बुद्धिमान का काम किया है? पिता से झूठ बोला, हर जगह झूठ बोला, पर जो परमेश्वर का स्वर्गदूत है ना, उसको सच्चा नाम बताया। हालेलुया। वहां पर उसने बुद्धि का काम किया कि तेरा नाम क्या है? उसने बताया याकूब है। हालेलुया। फिर वो नहीं जाने दे रहा था, परमेश्वर ने स्वर्ग में से देखा, स्वर्गदूत ने कहा कि प्रभु ये मुझे नहीं जाने दे रहा है, तो परमेश्वर ने क्या कहा? उसकी जान की नस दबा। हालेलुया। जान की नस दबा के उसको क्या कर दिया? लंगड़ा कर दिया। हम कहते हैं की हम परमेश्वर में जाएंगे, हम भले चंगे होंगे. आज मी तुम्हाला सांगतो, तुम्ही चांगले होणार तुमच्या विश्वासाद्वारे. हालेलुया. विश्वासाद्वारे चांगले होणार, पण तुम्ही कर्म चांगले केले तर त्यातलं तुम्हाला फळ मिळणार. अगर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला तिथंच परमेश्वर ठेवणार. तुम्ही तर मात्र थांबू शकत नाही. इथं आपल्याला थांबायचं नाही प्रिय. देवाचं काम आपल्याला करायचं. आपण त्यातच वाचूया 26 मध्ये 27. इसहाक ने उससे कहा, तुमने मुझसे बैठ करके अपने बीच से निकाल दिया था, अब मेरे पास क्यों आए हो? हालेलुया. हालेलुया. 26-27 कि जैसे हमने तुझे नहीं छुआ वरन तेरे साथ केवल भलाई की है और तुझसे कुशल क्षेम से विदा किया, उसके अनुसार तू भी हमसे कोई बुराई न कर। उत्पत्ति का 32 का 31 पढ़. पनियेल के पास से चलते चलते सूर्य उदय हो
और वह जाम से लंगड़ाता था। हालेलुया। वहाँ पर क्या, सूर्य उदय हो गया और जान से वह लंगड़ाता था, है ना, उसको लंगड़ा कर दिया। क्यों? कि उसको कहा कि तू एक ही जगह पे स्थिर रहे। अगर आपके अंदर बीमारी है, वो क्यों आपको स्थिर करने की कोशिश कर रहा है कि तू एक ही जगह पे परमेश्वर का काम करे। इसलिए परमेश्वर आपको वो बीमारी से छुटकारा नहीं दे रहा है। हालेलुया। तो वहाँ पर लंगड़ा रखा और कहा याकूब को, अब तू लड़ाई लड़। हालेलुया। आज से तेरा तू सच बोला है, इसलिए तेरे अंदर परमेश्वर प्रकट हुआ है। आज से तेरा झूठ बोलने का नाम था याकूब, आज से तेरा नाम इज़राइल होगा। हालेलुया। इज़राइल उसका नाम रखा है क्योंकि परमेश्वर वो महान है। अगर हमारे अंदर से भी हम बुराई निकालेंगे तो परमेश्वर हमें नाम देगा। क्यों नहीं देगा? परमेश्वर दे सकता है क्योंकि हमारा परमेश्वर जो बोलता है वो करता है। वो क्या करता था? डोंगराला आग लागली पडा 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 पडा, आपल्या शाळामध्ये शिकवत होतो, डोंगराला आग लागली पडा पडा, तो काय करायचा? बापाकडून नाहीकडे पडायचा, बापाकडून भावाकडून नाहीकडे पडायचा. म्हणून त्याला देवाने स्थिर केलं, त्याच्या जांगची नस दाबली आणि त्याला लंगडं केलं. इथं लिहिलेलं आहे साफ की त्याला लंगडं केलं. आज तुमच्या माझ्या आतमध्ये ती बिमारी, तो जन्म दिवस त्याचा साजरा आपण करत आहे, तो त्याच्यासाठी तो उद्धार करता आपल्याला आला आशीर्वाद देण्यासाठी. आज इथं आशीर्वादीचं वचन आहे, आज तुम्ही आणि मी घ्या. हालेलुया. आज आशीर्वादित वचन आहे. परमेश्वर दाऊद राजावर किती आशीर्वादित केले, हर एक गोष्टीवर परमेश्वराने आशीर्वादित केलं. आपण सर्व काही, एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. व्यवसायावरचं वचन वाचा पहिला. सुन स्वर्ग और सबसे ऊंचा स्वर्ग भी और पृथ्वी और उसमें जो कुछ है वह सब तेरे परमेश्वर यहोवा ही का है। हालेलुया। जो कुछ तुमको भी, जीव जंतु हर एक पॉइंट को परमेश्वर ने बनाया और क्या किया? आशीर्वाद दिया है। फूलो फलो और फलवंत हो जाओ। हालेलुया। तो आशीर्वाद अगर आपण म्हणतो तो आशीर्वाद काय म्हणलं देवीचं? की सर्व काही देवाने केलं. आकाश आणि पृथ्वी सगळं कोणाचं आहे? तुमच्या आणि माझ्या बापाचं आहे. म्हणू नका ते बाजूवाल्याचं आहे. आज सर्व काही देवाने तुम्हाला मला दिलेलं आहे. हालेलुया. ते माझ्या बापाचं आहे. हालेलुया. शैतान जेव्हा 4 मध्ये लिहिलेल्या मतीमध्ये शैतान आला त्याच्यापाशी आणि म्हणला इथं वरून उडी मार, तू हे सर्व काही साम्राज्य मी तुला देईन. अरे ते माझ्या बापाचं आहे, तू काय मला देणार आहे? हालेलुया. परमेश्वर म्हणला चालता हो इथून, मला देवाने आशीर्वादित केलेला आहे. आज तुम्हाला जे शैतान, जे बिमारी, जे काही संकट येतं ना, आज तुमच्याकडे येणार तर परमेश्वराला नमन करून तुम्ही बोलायचं की शैतान तू निघून जा माझ्या पुढून, की देवाने मला आशीर्वादित केलेला आहे. हालेलुया. देवाने आशीर्वाद केला तो श्रापित होऊ शकत नाही. देवाने आशीर्वाद केला तो घटू शकत नाही. देवाने आशीर्वाद केला तो पाठी जाऊ शकत नाही. देव त्या पुढे चालली तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. आज तुम्हाला थोडं पुढे जायचं आहे. हालेलुया. तर देवाने सर्व काय बनवलं, तुम्हाला मला बनवलंय, तरी बोलतो देवा माझी नाक आहे ना ती कुठली श्रीदेवी सारखी असतील तर लय चांगलं झालं. देवा माझा कलर कटरीना कॅफ सारखा असला असता ना, लय चांगलं झालं असतं. माझं फिगर ऐश्वर्यासारखं, हा माझे डोळे ऐश्वर्यासारखे. आरशात बघतच राहतो आपण, देवा काय रे बाबा कलर थोडासा तरी गोरा पाहिजे होता ना, काय मला प्रभू काढच बनवलं तू. अरे माझं फिगर एवढं धम्म झालं, जी कमरा के हाल हो गया प्रभु इसको थोड़ा फिगर ठीक करना. हाँ? ऐसा बोलते थे. परमेश्वर क्या कहता है? जैसा बनाया अच्छा बनाया. हालेलुया. हाल रहने दो या कमरा रहने दो, जैसा बनाया अच्छा बनाया. प्रभु ये कमरा है. हालेलुया. प्रभू हा काय कमरा करून टाकला नाही, हाल आहे. हालेलुया. साला कमराचा हाल झाला. परमेश्वर म्हणते तसं बनवलं, सुंदर बनवलं मी. नाक वाकडा आहे थोडंसं, प्रभू त्याला शिदा कर. नाही, जसं बनवलं चांगलं बनवलं. हालेलुया. परमेश्वर म्हणतोय प्रभू थोडा डोळा चकना इकडे बघते. प्रभू जसं बनवलं चांगलं बनवलं, चकना का असताना. हालेलुया. एक बागडा का असताना जसं बनवलं चांगलं बनवलं. एक तर मला सांगते गिटार वाजवतात मस्त, इथं चाललंय गिटार, नंतर कसं गटरात पडतात ते माहित नाही. चांगलं गटर गिटार चालू इकडं, नंतर त्यांना देव कसं गटरात पाडन ना मग माहिती पडेल. हालेलुया. कारण की देवाचं वचन म्हणतंय तुम्ही तो वाजवा गटार,
मग तिथं मी तुम्हाला गटरात पाडतो है ना. ते म्हणतात ना जसं बनवलं चांगलं बनवलं पण चांगलं राहा. गिटार वाजून गटरात पडलो है ना. गटरात पडलं ना बाबा काय बदबू येणार मग माहिती. हालेलुया. देवाचं वचन म्हणतंय हालेलुया. आपण म्हणतो सुनबाईला आशीर्वाद द्या. चुकून मी सासूकडे जाऊ नका आशीर्वाद घ्यायला. नाही मी सांगते तुम्हाला काय म्हणता. हालेलुया. सुनबाईने आशीर्वाद द्यायला आशीर्वाद द्या. सासूबाई मला आशीर्वाद द्या. मग आयुष्यभर तुम्हाला काय करायला लागेल. काय करायला लागेल सांगा. सुनबाई आशीर्वाद घ्या. मग आयुष्यभर तुम्हाला तिचे पाय पडायला लागेल. हालेलुया. आशीर्वाद द्या. हालेलुया. पण त्याच्यापेक्षा त्या देवाचा आशीर्वाद घ्या. एक व्यक्ती होता कावळा. तुम्हाला कावळा एक उदाहरण सांगते. इथं राजा हा कावळा. हा गोरा आहे पण आपण कावळा झाला गावाला. हालेलुया. हा कावळा काय म्हणला. येशू मसीहकडे आला. एक आदमी की हालेलुया. कावळा येशू मसीहकडे आला आणि बोलतो प्रभु मुझे काला क्यों बनाया. मेरा आवाज भी अच्छा नहीं और मुझे कोई पसंद भी नहीं करता है. हालेलुया. ये कावळा क्या बोलने लगा. मला तो कोणी पसंत करत नाही ना. माझा आवाज ना सूर ना ताल माझा कलर कोणालाच पसंत येत नाही. तर मी काय करू. मला एक काम कर ना प्रभू. मला ते कोंबडीसारखं बनवू ना. काय प्रभू बोलो ऐसे खडे रहो. काय म्हणतो प्रभू मला ते कोंबडीसारखं बनव ना. ठीक है. परमेश्वर कहता है जा बेटा उसके जाके पूछ क्या क्या होता है. तो फिर मैं बना दूँ. चुटकी में बना देता हूँ तेरे को. फिर ये जाता है कोंबड़ी के पास मुर्गी के पास जाता है. कोंबडी मुर्गी है. हालेलुया. हे बोलते कोंबडीला विचारतो बाई मला तुझ्यासारखं बनायचंय. किती चांगली आहेस. किती भावात विकल्या जातीस तू. किती चांगली आहेस तू. कोरी पान आहे पांढरी पटक आहे. मला तुझ्यासारखं बनायचंय. ती कोंबडी म्हणजे नको रे बाबा. तू कोंबडी नको बनू. ले मारतात फडफड फडफड करून जीव जातोय आणि लेग पीस बनवून आपल्याला खातात. तंदुरी बनवून खातात. तसं काही बनवू नको. रोज मारल्या जातोय. तू काय बनवू नकोस. तू कावळा आहेस ना चांगला सुखरूप आहेस. जा तू नको बनू. लेग पीस बनवून खातात. तंगड्या तुझ्या तंगड्या कापतील आणि परत तुला दिसणार नाही. तू मला असं आहे का. ठीक आहे. प्रभूकडे येत आहे. प्रभू त्याचं लेग पीस बनवून खातात. मला लेग पीस नाही बनायचंय. मला एक काम कर ना तू. मला आहे ना तू मोर बनव. काय बनव मोर बनव आणि मी सुंदर दिसेन. मला असं बनव ना की मला लोक असे फिदा झाले पाहिजे मला बघून. तर म्हणते प्रभू हा म्हणतोय ठीक है जाओ बेटा वो मोर से पूछ के एक बार उसको क्या करते. हा जातो मोराकडं. मोराकडे गेला. बोलतोय मोर दादा मला तुझ्यासारखं व्हायचंय. बोलते नको रे बाबा असं करू नको. अशी पिसं उपटतात ना पुरा नांगडात भोंगडात तसं मारतात. असे पिसं उपटतात आणि मोठे मोठे शो पीस करून मोठ्या भावात विकतात. तसं काही बनवू नको. चांगलं नाही बाबा हे बनणार. लय तकलीफ होते नंतर. बघ मी सुंदर दिसतोय पण लय मला मारतात आणि लय माझे पिसं उपटून चांगले शो पीस बनवतात मोठे मोठे. हालेलुया. मग हा म्हणतो असं आहे का. ठीक आहे मला नको बाबा मी जाते. म्हणून देवाचं वचन म्हणते. हा म्हणतोय की देख तू काला रहने दे. तेरे को कोई मारता नहीं. तेरे को कुछ करता नहीं. तू काला है पर दिल का बहुत अच्छा है. हालेलुया. परमेश्वर उसको कहता है तुझे कोई कुछ बोलता नहीं. तेरा आवाज कुछ नहीं है. हम तो ठीक है चलो भाई एक काम करो. ये दोनों भी बर्बाद है पर एक काम करो. क्या बोलता है कावळा. एक काम करो मुझे है ना वो पोपट बनाओ. काय मस्त पोपट हिरवागार आणि दिसायला सुंदर. सगळे त्याला लाईक करतात घरात ठेवतात. मला तसं बनायचंय. मग ते ठीक आहे. परमेश्वर म्हणतो लाच भाई जा पुरी करता हो जा उससे पूछ. जातोय कावळा पोपटाजवळ. पोपटाला विचारतोय पोपटा मला तुझ्यासारखं व्हायचंय गड्या. अरे बाबा नको हो. जंगलातून गोळा करतात आणि जिंदगीभर पिंजऱ्यात ठेवतात.
तसं होऊ नकोस आणि आपला उपयोग बी करून घेतात. हा चिठ्ठी काढ रे, ती चिठ्ठी काढ रे, तर मिरची देतात, तर पेरू देतात. तू तसं काही करू नकोस. म्हणून तू ऐकणं काढा. खूप चांगला आहे, जसा आहे तसाच खूप चांगला आहे. म्हणून आज आणि तुम्हाला देव म्हणत आहे, तुम्ही जसे तसे देवाला खूप आवडता. हालेलुया. म्हणून म्हणू नका की देवा मला असं का बनवलं, देवा मला तसं का बनवलं. म्हणून हा कमरा होता, हाल झाला, धन्यवाद देव है ना. म्हणू नका प्रभु माझा कमरा होता, माझा हाल झाला, धन्यवाद प्रभु. कोई बात नहीं प्रभु, तूने दिया बहुत अच्छा दिया. हालेलुया. क्योंकि परमेश्वर हमारा वो जीवित खुदावन है, उसके जैसा कोई नहीं. क्योंकि परमेश्वर का वचन कहता है, मैं तुम्हें जो देता हूँ वो उत्तम ही देता हूँ. काय कारण की उत्तम का दिलं देवाने माहितीये का? आदमाने खाल्ला बदाम, हा, म्हणून आपल्याला उत्तम नाही भेटलं तरी पण परमेश्वर आपल्याला उत्तम देतो है ना. कारण की देव म्हणतोय मी सर्व आकाश आणि पृथ्वी निर्माण करणारा देव आहे. त्याचं वचन म्हणते सर्व निर्माणता मी केलेली आहे, तुम्हाला माझ्या हाताने बनवलेला आहे. म्हणून माणसापासून लांब जा पण देवापासून नाही, कारण की त्याने तुम्हाला आशीर्वादित केलेला आहे. परमेश्वर मध्ये जसं बनवलं तसं खूप सुंदर केलेले घडवलेले. हालेलुया. कारण की देवाचं वचन म्हणते. आपण पुढे वाचूया. बघा बायबल मध्ये घटना आहे. बायबल मध्ये खूप चांगलं एक घटना पण वाचू शकतो. या एक म्हणजे एक आपला उत्सव पण वाढतो ते वचन गिनतीमध्ये 23 मध्ये. आता समज एक उदाहरण सांगते. मी प्रभू मध्ये स्ट्रॉंग आहे, या पास्टर प्रभू मध्ये स्ट्रॉंग आहेत. कुठल्या बाबा तंत्र मंत्राला बोलवलंय, त्यांच्यावर जादू टोणे करण्यासाठी ते चालणार आहे? नाही चालणार. 23 पूर्ण वचन तुम्ही घरी जाऊन वाचा. हालेलुया. बघा एक उदाहरण सांगते. गरीबाच्या लग्नात किती जण जातात बरं? गरीबाच्या लग्नात किती जण जातात? कमी लोक जातात. हालेलुया. गरीबाच्या घरात कोणीच जात नाही लग्नाला. पण अमीर राजाने बोलवलं ना, त्यांनी फाटकी पत्रिका बी दिली, कोण घेऊन जातात. हालेलुया. त्यांनी फाटकी पत्रिका देऊ द्या, तर कोण घेऊन जातात. तिथं राजाने त्याला बोलवलं एका व्यक्तीला की इस्रायलवर तू श्राप दे. हालेलुया. त्यावेळेस जेव्हा त्या बाबाला बोलून घेतलं तेव्हा मर्सिडीज कार होती मोठी, हा होती ना, मर्सिडीज कार होती. किती जणांना माहिती? हा कार होती का? गधा होता. हालेलुया. काय होता? पहिले गध्यावर चालत होते, त्या गधा त्यांच्यासाठी मर्सिडीज कार होती. हालेलुया. गदी बोलली. हालेलुया. वचन मध्ये सांगतंय ते गदी पण बोलती त्याच्यामध्ये. कार बोलती का आता आपल्या संगती? बोलती का बाबा लेफ्ट राईट लेके चल? तर गदी बोलत होती. किती भारी कार म्हणावती. त्या राजाने त्याला बोलवलंय, खूप वेटे केल्या, खूप काही तंत्र केलेत, खूप काही बड्या कापल्यात, पण त्या इस्रायलवरती श्राप आला का? जादूटोणा आला का? मग आज तुम्ही मी आशीर्वादित आहे, तुमच्यावरती जादूटोणा चालणार नाही. हालेलुया. परमेश्वराचं वचन इथं म्हणत आहे की याकूब के ऊपर कोई जादू टोना नहीं चलेगा. हालेलुया. इसलिए परमेश्वर ने आपको आशीर्वादित किया है. तुमचं काम कधी थांबता कामा नाही. तुमचा आशीर्वाद थांबता कामा नाही. त्या आशीर्वादाला वाहू द्या. अन्न भिन्न लोकांवरती वाहू द्या. तुम्ही 2024 मध्ये जे केले, 25 मध्ये याच्यापेक्षा काम करा, मोठे काम करा. कारण की देवाचं वचन इथं म्हणतंय, देवाने हर एक गोष्टीवर आशीर्वादित केलेला. आपण वाचूया वचन मरकुस 10:15. देवाने लेकरांवरती आशीर्वाद केलेला आहे. आम्ही काय म्हणतो? लेकराला आमच्याकडे आणा. देव म्हणतोय ना, आई म्हणतो का? देव म्हणतोय की लेकराला माझ्याकडे आणा, मी आशीर्वाद देते. हालेलुया. वाचूया वचन 10:15. मैं तुमसे सच कहता हूँ कि जो कोई परमेश्वर के राज्य को बालक के समान ग्रहण न करे, वह उसमें कभी प्रवेश करने न पाएगा. थोड़ा और उसने उन्हें गोद में लिया और उन पर हाथ रखकर उन्हें आशीष दी. हालेलुया. परमेश्वर आज मुझे और तुम्हें गोद में लेता है, आशीर्वादित करता है. हालेलुया. वो परमेश्वर कितना भला है, वो हमें हक करके आशीर्वाद देता है. मेरा बेटा, मेरी बेटी, मैं तुम्हें आशीर्वादित करता हूँ. जो तू प्रभु का काम कर रही है वो रोक मत से बढ़ा. हालेलुया. परमेश्वर का वचन कहता है, पढ़ते लूका 24:30. प्रभूचं शेवटचं भोजन 12 जणांसंगती त्याने भाकर मोडली. आम्हाला सर्व
पिढ्यान पिढ्या ही भाकर मोडायची आहे. हालेलुया. जेव्हा प्रभूने लास्ट समय ते भाकर मोडलेली आहे. आपण वाचूया. पर भीतर जाकर हाँ। प्रभु यीशु का शव न पाया। हा तुला लुका 24 जब वह उनके साथ भोजन करने बैठा तो उसने रोटी लेकर धन्यवाद किया और उसे तोड़कर उनको देने लगा। हालेलुया. आज तुम्हाला मला ती भाकर दिलेली आहे. त्या 12 जणांसाठीच नव्हती ती भाकर, पण आज तुम्ही मी ते मोडत आहे ना आपण प्रभूची भाकर. आज देवाने या मंडळी संगती वादा केलेला आहे, तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. परमेश्वर आजपर्यंत तुमच्या संगती ती भाकर मोडत आहे. हालेलुया. परमेश्वर इथं सांगत आहे त्या 12 जणांसंगती नाही, पण तुमची पिढ्यान ती भाकर मोडली पाहिजे. कधी तुम्ही देवामध्ये टिकून राहिली तुम्ही ते भाकर मोडता. हालेलुया. परमेश्वराचं वचन म्हणते इथं ती भाकर मोडून स्वर्गावरती बघून देवाने आपल्याला आशीर्वाद केले. त्या 12 जणांना तुम्हाला वाटतं की 12 जणांना नाही, ते तर आपल्या सर्वांना देवाने आशीर्वाद केले, तर आपल्याला थांबता कामा नाहीये. हालेलुया. आपण वचन वाचूया लुका 24:50. तब वह उन्हें बैतनिय्याह तक बाहर ले गया और अपने हाथ उठाकर आशीष दी। हालेलुया. परमेश्वर ने हमें आशीष दी है. कैसे करके? हाथ उठाकर उसने आशीर्वाद किया. तो हमें रोकना है क्या? नहीं. जे थांबलेलं आहे ते परत चालू व्हा. अगर बघा उदाहरण सांगते तुम्हाला, अगर आपल्या पायाला काय लागलं, या हाताला काय लागलं, बॉडीला काय लागलं, तिला आपण झोपूनच ठेवलं, बेड रेस्ट केलं, पण ती हलवून नाही तर ती तशीच राहणार. अगर तिला चालवलं, तिला फोडवलं तर ती थांबणार आहे का? म्हणून आज तुम्ही मी थांबू नका, देवाचे काम करत राहा. कारण की देवानी बघा त्या कलवरी क्रूसवर त्याने कपडे नाही घातले, पण आपल्याला त्याने कपडे घातले. हालेलुया. किती महान जिवंत परमेश्वर आहे. तो जिवंत आता आपल्या सोबत आहे, आपल्या संगती आहे, तर आपण कशाला हारायचं? जे झालं मागचं विसरून जावा आणि परमेश्वराच्या मार्गावर चला. कारण की देव तुम्हाला म्हणतो आज देवाचा जन्मदिवस आहे, आज तुम्ही एक सुसमाचारक चांगले शिष्य बना देवाचे. हालेलुया. तुम्ही शिष्य बनणार तर तुम्हाला आशीर्वाद मिळणार, तुम्ही शिष्य नाही तर तुम्हाला आशीर्वाद मिळणार नाही. हालेलुया. बरोबर मी आज तुम्हाला सांगत आहे, तुम्ही देवाचे मोठे मोठे काम करा. लोकांनी बघितले नाही, डोळ्यांनी बघितले नाही, कानाने ऐकले नाही, तसे देवामध्ये काम करा. फक्त देवामध्ये थांबून नाही, त्याचा आशीर्वाद घेऊन तुम्ही काम करा. कारण की देवाने तुम्हाला मला आशीर्वादित केला आहे. तुमच्यावरती कुठला बाणावतीचा नाही चालणार. देव मनुष्य पाडू शकतो, पण देव तुम्हाला उचलणार. हालेलुया. कारण की जिवंत देव तुमच्या माझ्या बरोबर आहे. हालेलुया. कारण की बघा आज भरपूर लोक आहेत सुसमाचार रहित आहेत, भरपूर लोक आहेत की ते देवामध्ये नाही टिकत, पण आपल्याला त्यांना आणायचं आहे. आपलं एकच योजना ठेवायची की देवा आता मी इथून पुढे केलं, मला क्षमा कर आणि पुढे मी तुझे काम करावा, तशी मला तू ताकद दे, तसा आशीर्वाद दे. हालेलुया. माणसाला मागू नका, पण त्या जिवंत देवाला मागा की देवा तू इथं म्हणतो तू इस्रायलवरती तेवढं आशीर्वादित केले, तुम्हाला पण आशीर्वादित कर. हालेलुया. तू त्या खूप खोटं बोलला, 2 वेळेस खोटं बोलला, पण तुम्ही खोटं बोलले कोई बात नाही, क्षमा मागा देवाला. माणूस तुम्हाला क्षमा नाही करणार, माणूस 10 वेळा पाडत. हालेलुया. ज्यांचा आशीष मी नाही घेऊ शकत, त्यांचा आशीष त्यांनाच राहणार. हालेलुया. माझा आशीष मला राहणार. आपण बोलतो त्यांनी माझा आशीष कोरला, कोणी कोणाचा आशीष नाही करू शकत. हालेलुया. म्हणून आज मी तुम्हाला सांगते त्या परमेश्वराच्या संगती राहा, परमेश्वराच्या सोबत राहा. हालेलुया. धन्यवाद देवाला या वचनाच्याद्वारे तुम्हाला आशीर्वाद.